आबासाहेबांना एकुलती एक लेक कला खूप लाडात वाढलेली, पण लाड हे कधी उतूनही गेले. आबासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान, वागणूक, खंबीरपणा पण दिला. जन्माच्या 2 वर्षांनी आजारपणाने आई गेली, पण त्यांनी आईची कमी कधी तिला नाही जाणवू दिली. मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभा केलं. पुढे तिला एका मोठ्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी पण मिळाली. सगळं कसं छान चाललं होतं, पण नीतीने काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. कलाच्या आयुष्यात राहुल आला. खूप हिमतीने त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि तिने ते स्वीकारलं. खूप थाटामाटात आबासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर कलाने नोकरी सोडून दिली. राहुल एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. पुढच्या महिन्यातच राहुलला प्रमोशन मिळालं. सोनपावलांनी सून घरात आली म्हणून आईबाबाला कलाचं खूप कौतुक होतं. तिच्या लग्नाच्या 6 महिन्यात हार्ट अटॅकमध्ये आबासाहेब गेले. त्यांच्या जाण्याने कलाला खूप दुःख झाले. तिच्यासाठी ते खूप मोठा आधार होते. आबासाहेब तिच्या आई, वडील आणि एक चांगला मित्र ही होते. एखादं वासरू कसं त्याच्या आईपासून दुरावलं की कावरं बावरं होतं, तशी अवस्था कलाची झाली होती. पण आईबाबांनी त्यांची जागा कलाच्या आयुष्यात घेतली. तिला ती एकटी आहे हे जाणवू पण नाही दिलं. तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईने खूप साथ दिली. त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या. स्वतःच्या मुलीसारखं ते तिला जपत असत. लग्नाला 1 वर्ष झालं. आम्ही सगळ्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सगळे खूप खुश होते. असे आनंदात दिवस जात होते. पण ह्या सुखाला कोणाची नजरच लागली जणू. आता लग्नाला 2 वर्ष झाली होती. काहीतरी गोड बातमी द्या म्हणून राहुलकडचे मागे लागले होते. पण राहुलला अजून नवीन जबाबदारी नको होती. त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध कलाचं होतं. तिचं स्वप्न एका छोट्याशा घरट्याचं, राजा राणीसारखा संसाराचं होतं. अशामुळे त्यांच्यात भांडण व्हायला सुरुवात झाली होती. चिडचिड होत होती दोघांची. राहुलच्या आई वडील यांनी खूप समजावलं म्हणून राहुल बाळासाठी तयार झाला खरा. त्यानंतरचे 6 महिने व्यवस्थित गेल्याने कलाला दिवस गेले. राहुलचे आई वडील खूप खुश होते, पण राहुल अजूनही त्याच्या नोकरीच्या मागे होता. त्याला खूप मोठं व्हायचं होतं. त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती. त्याची खूप घालमेल व्हायची लागली होती. खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला होता. घरी खूप कमी तो यायचा. कलाला वाटायचं की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय, त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय, म्हणून तीही काही बोलायची नाही. अशाच मनस्थितीमध्ये राहुलची ओळख नैनाशी झाली. नैना दिसायला अतिशय सुंदर होती. तिचं पण लग्न झालेलं होतं, पण ती तिच्या नवऱ्यासोबत राहत नव्हती आणि तिने डिवोर्स पण घेतला होता. म्हणून ती आता स्वतंत्र झाली होती. तिलाही कुठलीच जबाबदारी, बंधन नको होती. पार्ट्या करायच्या आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा, गरजा पूर्ण करायच्या, अशी होती नैना. राहुल संग ते ऑफिसमध्ये काम करत होती. एका ऑफिस मीटिंगमध्ये राहुल आणि नैना ह्याची ओळख झाली होती. नैनाला राहुल खूप आवडला होता. शिवाय त्याचा पैसा कळाल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही. हळूहळू ती त्याच्याजवळ जाऊ लागली, ओळख वाढवू लागली. तो ज्या मीटिंगला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बघून बसू लागली. राहुलला पण तिचं असणं आवडू लागलं. ती नसली तर तो अस्वस्थ व्हायला लागला. तिला ऑफिसमध्ये तो शोधू लागला. त्याने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं. राहुल आपल्याला टाळतोय हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होतं. आता तर तो दिवस बाहेर राहू लागला होता. रात्री सुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिसला जात होता. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला, पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं. इकडे ऑफिसमध्ये त्याला 6 महिन्यासाठी दुबईला जायचं होतं. नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता. त्यावर त्याने काम पण खूप केलं होतं. आता नैना आणि त्याचं नातं बरंच फुललं होतं. राहुलने तिला माझ्या संग येते का म्हणल्यावर ती लगेचच तयार झाली आणि राहुल स्वखर्चाने तिचं पण बुकिंग केलं. जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं. कलाला तर काय बोलू काही सुचतलं नाही. राहुल रात्रीच कलाला न सांगता बॅग भरून निघून गेला. पहाटे उठल्यावर तिने त्याला फोन केला तर त्याने कट केला आणि मेसेज केला की मी दुबईसाठी चाललो आहे, पोहोचल्यावरच फोन करतो. त्या संपूर्ण दिवस कलाला काही सुचलं नाही.
असं राहुल का वागतोय तिला कळत नव्हतं. इकडे राहुल नैनाला घेऊन दुबईला गेला. इकडे कलाचं मन कशातच लागत नव्हतं. काहीतरी विचित्र होतंय असं सारखं तिला जाणवत होतं, पण नक्की काय हे काही कळत नव्हतं. रात्री कसं तरी करून झोप लागली तिला, पण अचानक दचकून जाग आली. स्वप्न खूप भयानक पडलं होतं. कुणीतरी राहुलला तिच्यापासून ओढत दूर नेत होतं. परत थोडं पाणी पिऊन तिनं झोपण्याचा प्रयत्न केला. असेच दिवस जात होते. इकडे राहुल आणि नैनाचं मजेत चाललं होतं. राहुलला जाऊन 4 महिने झाले होते. ह्या 4 महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता. बाबांनीच त्याला खुशालीसाठी कॉल केलेला. नंतर त्याने बऱ्याचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं. तो परत आलाय आणि मुंबईला राहतोय हे त्यानंतर कळलं. तो असं का वागतोय त्यांना नाही समजेना. कलाला आता 7वा महिना सुरू होता. एके दिवशी सासऱ्यांचा मोबाईल वाजला. राहुलचा फोन आला म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो फोन घेतला. ते तिघे खूप खुश होते. कलाला तर आनंदच मावत नव्हता. पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला. काय होतंय हे तिला काही त्याच्या सासूला काही कळलंच नव्हतं. पण काहीतरी विचित्र बोलतोय राहुल हे मात्र नक्की समजले आणि थोड्याच वेळात फोन कट झाला. बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते. काय झालं म्हणून आईने विचारलं तर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो कलाला डिवोर्सची नोटीस पाठवत आहे. हे ऐकून तर कलाच्या पायाखालची जमीनच निसटली. रडणं सुद्धा तिला सुचलं नाही. आई बाबा तर खचून गेले. दुसरं लग्न कोणाशी? कोण आहे ती? का? कशाला? असे अनेक प्रश्न एकदम कलाला भेडसावून गेले. तिने राहुलला फोन आणि मेसेज केले, पण त्याने तिचा नंबर ब्लॉक केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी राहुलने एका वकीलतर्फे कलाला नोटीस पाठवली. 7वा महिना संपला होता आणि कलाला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला. आईबाबांनी तिला लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं. ब्लिडिंग सुरू झाल्यामुळे डॉक्टरनी तिचं ऑपरेशनच सांगितलं. सिझरिंग करून डिलिव्हरी केली. मुलगा होता. एवढूसं बाळ एका पेटीत ठेवलं. कलाला तर अजून शुद्धच आली नव्हती. त्या दिवशी राहुलचा बाबाला कॉल आला. तिला पटकन सही करायला सांगा म्हणून. बाबांनी बाळाचं त्याला मुलगा झाल्याचं सांगितलं, पण त्याने फोन ठेवून दिला. पण कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते. डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते, पण शेवटी व्हायचं तेच झालं. त्या छोट्याशा नाजुकाला नाही ते वाचवू शकले. कलावर तर संकट जसं काही एक एक करून वारच करत होते. आई बाबांनी कला त्या दिवशी खूप रडले. त्या एका आशेवर कला सगळं विसरायला तयार झाली होती. तिच्यात हिंमत आली होती, पण ते आशेचे किरण सुद्धा विझले होते. देव इतका निष्ठुर कसा होऊ शकतो? थोड्याच दिवसांनी आई बाबांनी कलाला घरी आणलं, पण राहुलच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या. राहुल मात्र पूर्णपणे नैनामय झाला होता. राहुलचा पैसा तर नैना पाण्यासारखा खर्च करत होती. राहुल कमवत होता आणि नैना उधळत होती. पण राहुलच्या डोळ्यावर नैनाच्या प्रेमाची पट्टी होती. कलाला एक एक दिवस युगासारखा वाटत होता. सतत ते बाळ किंवा राहुल तिला डोळ्यापुढे दिसत होते. तिची अवस्था बघून आई बाबा सुद्धा हळवे झाले होते. पोरीला यातून कसं बाहेर काढायचं याचाच ते विचार करत होते. काहीतरी करून तिला यातून बाहेर पडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होतं. त्यांच्या शेजारी एक प्री प्रायमरीसाठी एक टीचर पाहिजे होती. त्यांचीही इच्छा थोड्या वेळही जाईल आणि मनही रमेल. कामात व्यस्त राहील ती. बाबांना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला. ते लगेच घरी पोहोचले. आईंना त्यांनी त्यांचं बोलणं सांगितलं. आई पण खुश झाली, पण कलाला कसं तयार करायचं हा मोठा प्रश्न होता. आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत. आजही त्या गेल्या. थोड्या इकडल्या तिकडल्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या कलाला बोलल्या, तू ह्यातून बाहेर पड बाळ. तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सहन होत. निदान आमच्यासाठी तरी. मी एक स्त्री म्हणून तुझं दुखणं समजू शकते, पण तुझ्यापुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे. आम्ही काय वय झालेली मंडळी. आज आहोत उद्याचं माहीत नाही. आहोत तोपर्यंत तुला नक्की साथ देऊ. तू यातून बाहेर पड. मला यांना तुझ्यावर, तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे. तू मनातून तयार हो. उभारी धर. ह्या अपघाताला तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे. उठ उठ कला. झटक हे सगळं आणि त्या निघून जातात. कला हे सगळं फक्त ऐकत असते. त्या गेल्यानंतर ती त्याच्या बोलण्याचा विचार करते.
संध्याकाळी जेवायला आई कलाला आवाज देतात. टेबलवर आई बाबा तिची वाटच बघत असतात. कला येते, ताट वाढलेले असतात. सगळे सुरुवात करतात. थोड्याच वेळात बाबाही आईने बोललेला विषय काढतात. कला, आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे. मलाही तू यातून बाहेर यावं असं वाटतं. तुझ्यासाठी जे काही आम्हा दोघं म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू. तुला नक्की साथ देऊ बाळा. तू आमचीच आहेस. आमच्यासाठी तू उभारी धर. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की या परिस्थितीतून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज स्कूलमध्ये तुझं नाव देऊन आलो आहे. विचार करावा याचा असं आम्हा दोघांना वाटतं. कला बाबांचं म्हणणं ऐकत असते. जेवण संपवून ती परत तिच्या रूममध्ये जाते. आत गेल्यावर तिला बाबाचं बोलणं आठवतं. तिला आबासाहेब आठवतात. त्यांना कलाचं असं वागणं कधीच आवडलं नसतं. त्यांनी सुद्धा जे आई बाबा बोलले तेच तिला सांगितलं असतं. रडत बसणं आबासाहेबांना कधीच आवडलं नसतं. कला रात्रभर या गोष्टीचा विचार करते. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही कला, बाबा, आई यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते. सकाळी न बोलवता कला बाहेर येते. ती चहासाठी टेबलवर बसते. आई त्यांचा, बाबांचा आणि कलाचा चहा आणतात. ती दोघांना सांगते, मी तयार आहे. कधी जायचं आहे सांगा. आई बाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. उद्याच्या सकाळची वेळ ठरते. त्या दिवशी कला तिची जुनी पुस्तकं चाळत बसते. आईना ते बघून खूप छान वाटतं. पोर बाहेर पडत आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं. सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जातात. कलाचाच इंटरव्ह्यू होतो. तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात. ती 1 तासाने बाहेर येते. बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात. ते उत्सुकता तिला स्पष्ट दिसते. ती बाबांजवळ येते आणि सांगते, बाबा उद्यापासून जॉईनिंग आहे. इतका आनंद बाबाला राहुलच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला. जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात. आई ह्यातच सर्व समजून घेतात आणि आनंद अश्रूंनी दोघांचं स्वागत करतात आणि कलाचं शाळा सुरू होते. इकडे राहुल आणि नैनाचं लिव्ह इन रिलेशनशिप सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललं होतं. कुठलंही बंधन नाही, ना कुणाची काही जबाबदारी, ना कुणी प्रश्न विचारत होतं. हवं तेव्हा करता येत होतं. तिला एक हक्काचं घर मिळालं होतं जिथे ती आरामात तिच्या गरजा, पार्ट्या, मित्र गोळा करू शकत होती. राहुलला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता. बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही, घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे. त्यामुळे तो नैनाला वेळ देऊ शकत नव्हता. अशातच नैनाला सोहम भेटला. सोहम एक खूप श्रीमंत होता. त्याचा स्वतःचा फॅमिली बिझनेस होता. शिवाय सोहम कलाचा शाळेपासूनचा मित्र. एकदा असं दमून राहुल घरी आला तेव्हा नैनाने खूप हट्ट करून त्याला आईस्क्रीम खायला जायचं म्हणून मनवलं. ते एका छान शॉपमध्ये गेले. राहुलला तर केव्हा एकदाच खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होतं. तो खूप दमला होता. ऑर्डर देऊन ते बसले. तेवढ्यात तिकडून सोहम आला. ते त्याचं शॉप होतं. कलाने आधी राहुलची आणि सोहमची ओळख करून दिली होती. मग काय, राहुलने सोहमची नैनाशी ओळख करून दिली. सोहम ही कलाची बेस्ट फ्रेंड आहे. बघताच नैनाला सोहम खूप म्हणजे खूप आवडला. शिवाय जेव्हा कळलं की हे त्यानंतर राहुल ऑफिसला गेल्यावर त्या शॉपला जाऊ लागले. सोहमची ओळख वाढवू लागले. असंच एकदा राहुलला 1 महिन्यासाठी काम होतं म्हणून दुसरीकडे जावं लागणार होतं. ह्या वेळेला नैनाने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्याबरोबर यायचा. तुझा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही. त्याच्याबरोबर आता तिचा राहुलमधला इंटरेस्ट संपला होता. तिला सोहम आवडू लागला होता. सोहम स्मार्ट तर होता, शिवाय भरपूर पैसाही होता त्याच्याकडे. शिवाय आता राहुल तिला बोरिंग वाटू लागला होता. ती आता सोहमला टार्गेट करू लागली होती. एका रात्री नैनाने सोहमला फोन केला आणि म्हणाली, खूप भीती वाटते, तू सोबत येशील का? असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलवून घेतलं. पण सोहम पक्का हुशार होता. शिवाय नैना काय आहे याची त्याला थोडी कल्पनाही होती. आता हीच वेळ आहे नैनाला चांगला धडा शिकवायची. म्हणून त्याने तिचं बोलणं मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला. नैनाला वाटलं लागला मासा गळाला. 1 तास झाला तरी सोहम आला नाही. म्हणून नैना थोडी अस्वस्थ झाली. तिने परत त्याला कॉल केला. 5 मिनिटात पोहोचतो म्हणून त्याने कळवलं. नैनाने त्याला
अडकवायची पूर्ण तयारी केली होती. घरात मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच. डिनरची सगळी तयारी होती. घरात एक मंद प्रकाश होता सर्वत्र. शिवाय नैना कमालीच्या आकर्षक गाऊनमध्ये होती. घरातलं वातावरण एकदम रोमॅन्टिक होतं. सोहम तिथे आला आणि एक बेल वाजवली. अगदी आनंदाने रोमॅन्टिक मूडमध्ये नैनाने दार उघडलं. दार उघडताच सोहम आत आला तसं नैना त्याच्या गळ्यातच पडली. अगदी असंच ती राहुलच्या सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुलला होता. नैना मुद्दाम सोहमच्या खूप जवळ जात होती आणि अशाच एका क्षणी एकदम राहुल आत आला. हे सगळं सोहमचं प्लॅनिंग होतं. त्याला पटवून द्यायचं होतं की नैना कसा त्याचा गैरफायदा घेत आहे. कारण त्याने कलाला फोन करून विचारले होते की तुझ्या बाबतीत नेमकं काय चाललंय ते. तेव्हा त्याला कळाले की ह्याला कारणीभूत ही नैना आहे म्हणून. राहुलचं बाहेर जाणं पण त्या प्लॅनिंगचाच एक भाग होता. त्याला नैनाचा खूप राग येत होता. तिला राहुल मारणारच होता पण सोहमने त्याला अडवलं. अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढलं आणि आत येऊन राहुल एका लहान मुलासारखा सोहमच्या खुशीत रडला. त्याला तो आईबाबा आणि कलाशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं. सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होतं आणि रडू अनावर होत होतं. त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. दुसऱ्या दिवशी सोहम त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागू म्हणून मागे लागला. पण ते माफ करतील की नाही कसं तरी समजून सोहम त्याला आईबाबांकडे घेऊन गेला. दाराची बेल वाजवली. आईने दार उघडलं. राहुलला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलावलं. बाबा हॉलमध्ये होते. कला स्कूलला गेली होती. बाबा राहुलला बघून खूप चिडले. कशाला आला आता परत? आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो, परत का आलास? तुझी हिंमत तरी कशी झाली घराचा उंबरा ओलांडण्याची? अरे ज्या कलाने जेव्हा पलीकडे तुझ्यावर प्रेम केलं तिला तू त्या बाईसाठी सोडलं? तू आमचा मुलगा आहेस याचीच लाज वाटते मला. कुठे कमी पडलो होतो आम्ही? कधी विचार केला की कलाचं काय झालं असेल? तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला? अरे तुला तर हे ऐकून पण घ्यायचा वेळ नव्हता की तुझं बाळ कसं आहे, मुलगा आहे की मुलगी? नाही, तू निघ इथून असं म्हणून बाबांनी एक जोरात राहुलच्या कानाखाली वाजवले. ज्या दिवशी तू तलाकचे पेपर पाठवले त्या दिवशी आपला सुद्धा संबंध संपला. आता काय घ्यायला आलाय? निघून जा इथून असं म्हणून बाबांनी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण सोहमने त्यांना थांबवलं आणि सगळं कसं घडत गेलं ते सगळं सांगितलं. राहुलनेही माफी मागितली. तो दोषी आहे आणि यासाठी ते जी शिक्षा देतील ते भोगायला तयार होता. बाबाने त्याला सर्वात पहिले कलाची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं. हे सगळं सुरू असतानाच कला दारात होती. खूप रडू येत होतं तिला. राहुलने जेव्हा तिला पाहिलं त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली. तू जी शिक्षा देशील ती मान्य मला आहे. कलाने त्याला तिथेच थांबवलं. तिने राहुलवर मनापासून प्रेम केलं होतं पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती. तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आईबाबांसाठी, पण नवरा म्हणून ती कधीच स्वीकारू शकली नाही. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.